नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात अर्थातच सारांश. मंडळी, बीड शहरात गेल्या 500 वर्षापासून उभा असलेल्या एका अद्भुत दगडाबद्दल आज मी बोलणार आहे तुमच्याशी. त्याचं कारण मला असंख्य आलेले मेसेज आणि फोन की हा दगड आहे तरी काय, तो कोणी आणि कशासाठी व का उभारला. आणि हे खरं आहे की याची उत्सुकता बीडमधल्या हजारो नागरिकांना लागलेली आहे. मंडळी, हा दगड म्हणजे आहे एक अत्यंत महत्त्वाचा शिलालेख. बीडच्या दृष्टीनं तर त्याचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिलालेखाची विस्तृत माहिती पाहूया पुढच्या काही मिनिटांमध्ये. एक विनंती आहे, कृपया या पेजला फॉलो करा. यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि याला कोणतेही पैसे लागत नाही आणि याशिवाय मी तुम्हाला दुसरं काहीही मागत नाही. मंडळी, हा शिलालेख आहे बीड अहिल्यानगर अर्थात बीड पूर्वीच्या अहमदनगर रोडवर चंपावती शाळेच्या आवारात. मंडळी, बहमणी वंशाचे 5 तुकडे होऊन अहमदनगरची निजामशाही निर्माण झाली. या निजामशाहीच्या अगदी आरंभीचा हा शिलालेख आहे. निजामशाहीचा बादशहा बुरहान शहा, ज्याचा काळ होता इसवी सन 1509 ते 1553चा. म्हणजेच हा शिलालेख आहे 500 वर्षापूर्वींचा. होय, 500 वर्षापूर्वींचा. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या शिलालेखामध्ये बीड या स्थळाचा स्पष्ट उल्लेख आलेला असून कसबा बीड असं बीडला संबोधलं आहे. बीड उल्लेख असलेला हा पहिला मध्ययुगीन शिलालेख आहे. याचा अर्थ 500 वर्षापूर्वी बीड हे नाव बीडचं होतं याचा हा भक्कम पुरावा. मंडळी, या शिलालेखाचं महत्त्व इथंच थांबत नाही, तर त्याचे अत्यंत वेगळे भाषिक महत्त्व म्हणजे या शिलालेखावर पार्शियन, उर्दू आणि प्राकृत मराठी अशा 3 भाषेत एकच मजकूर लिहिलेला आहे. म्हणजे उर्दू भाषेच्या अगदी आरंभीच्या काळातला हा शिलालेख ठरू शकतो. पण 3 भाषेचा वापर असलेल्या दुर्मिळ शिलालेखांचा या शिलालेखाचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे बादशाह बुरहान शहाने बीडला भेट दिली त्याचा हा स्मृतिस्तंभ. पण मग तरीही प्रश्न उरतो की हा शिलालेख नगर रोडवरच का उभारला. मंडळी, बादशाह बुरहान शहा बीडहून राजधानी अहमदनगरला ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर म्हणजे नगर रोडवर हा शिलालेख उभारण्यात आला. आणि विशेष म्हणजे 500 वर्षानंतरही हाच मार्ग आजही अहमदनगरला जाण्यासाठी वापरला जातो. पूर्वी हा शिलालेख मुख्य रस्त्याच्या बाजूला होता, पण रस्ता रुंदीकरण झालेलं आहे त्यामुळे जानेवारी 2024 मध्ये तो चंपावती शाळेच्या आवारात त्याच ठिकाणावरून पाठीमागे शाळेच्या आवारातील जागेत 5 फूट मागे स्थापित करण्यात आला. हा शिलालेख मधोमध दुभंगलेला आहे. त्याची जी उंची आहे जवळपास 1.219 मीटर म्हणजे जवळपास 4 फूट तो उंच असून वरच्या बाजूने अर्धगोलाकार आहे. आणि विशेष म्हणजे तो तितकाच जमिनीखाली गाडला गेलेला आहे. म्हणजे तो वर जितका दिसतो तितकाच जमिनीखाली गाडला गेला होता. आणि आता पाहूया या शिलालेखामध्ये काय लिहिलं आहे ते. या शिलालेखामध्ये म्हटलेलं आहे की दर जमाने हजरत बुरहान निजाम शाह बहादूर दर जमाने हजरत बुरहान निजामस्या सुहरसन अलफ कसबे बीड मार्ग स्याहार. याचा अर्थ असा होतो की सर्वकालीन आदरणीय आहे असा महान आत्मा, महान सुलतान जो जगातला पहिला श्रेष्ठ व्यक्ती आहे, तो बुरहान शहा सायंकाळच्या वेळी बीड कसब्याच्या या मार्गावरून मार्गस्थ झाला अहमदनगरकडे. अर्थात अहमदनगरचा त्यात उल्लेख नाही, पण ज्या अर्थानं तो मार्गस्थ झाला असा उल्लेख आहे त्याचा अर्थ तो अहमदनगर या राजधानीकडे तो गेलेला आहे. मंडळी, या शिलालेखाहून मध्ययुगामध्ये
बीडला अनन्यसाधारण महत्त्व होतं हे तर सिद्ध होतंच, पण या शिलालेखाचे आणखीन एक आगळं वेगळं महत्त्व आहे. ते म्हणजे रस्त्याच्या बाजूला किलोमीटरचे अंतर नमूद करणाऱ्या माइलस्टोन दगडांचा आकार कदाचित बीडच्या याच शिलालेखाच्या आकारातून महाराष्ट्रात आणि पुढे देशात गेला असावा. कारण वरून अर्धगोलाकार असणारा व मार्गाची माहिती देणारा हा भारतातला ज्ञात शिलालेखातला आद्य आणि सर्वात उंच शिलालेख ठरायला हरकत नाही. मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत होता सारांशमध्ये अज्ञात बीड जिल्हा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये न विसरता लिहा. व्हिडिओला आपल्या ग्रुपवर नातेवाईक आणि मित्रांसाठी शेअर करून हा इतिहास जास्तीत जास्त दूर पोहोचवा. वर्तमान आणि सामाजिक विषयावर सडेतोड भाष्य पाहण्यासाठी तसंच प्रमाणित इतिहास समजून घेण्यासाठी पाहत रहा सारांश. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. तुम्ही पहा आणि इतरांना जरूर पाहायला सांगा सारांश.